पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांना 50,000ची लाच घेताना मुंबई लाचलुचपत विभागाने पकडले असल्याची खबर समोर येते। जिल्हाधिकारी कार्यालयाला भ्रष्टाचाराची कीड लागली असून पालघरचा विकास, पालघरचे रस्ते, पालघरच्या योजना अशाच भकास होताना दिसतात। आता यामध्ये पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा वाटा किती आहे हे आता चौकशी केल्यानंतरच समजणार आहे। उपजिल्हाधिकारी यांच्या घरात देखील पलंगामध्ये मोठ्या प्रमाणात कुबेराचे धन मिळालेले असल्याचे समजते। आता त्याची मोजदाद सुरू आहे। त्यामुळे नुसती एकट्याची चौकशी न करता मुख्य सही करणारे जिल्हाधिकारी यांची सुद्धा चौकशी करा। त्यामुळे महिन्याकाठी किती करोड रुपये महसूल विभागातील अधिकारी छापतात हे आपल्याला समजते। याबाबतची सविस्तर बातमी मुंबई युनिटकडून प्रेस नोट मिळाल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळणार आहे। जमीन प्रकरणामधील काही कागदपत्र अपुरे असल्याचा बनाव करत उपजिल्हाधिकारी यांनी फाईलवर पैसे नसल्यामुळे टेबलावरच पडून होते। मात्र तक्रारदार यांनी मुंबई युनिटला फोन करून फाईलवर शेवटी वजन ठेवण्याचे ठरवले आणि जव्हार येथील लाचखोर अधिकाऱ्याला मुंबई युनिटने अखेर पकडले। त्यामुळे जिल्ह्यातील नियोजनाचा पैसा कसा टक्केवारीवर वाटला जातो, तर जमीन एन करणे, जमिनीबाबत निवाडे करणे अशा अनेक प्रकरणांमध्ये महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, उपजिल्हाधिकारी, कलेक्टर किती पैसे खातात हे पकडल्यानंतरच समजते।